नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल की मी पुन्हा एकदा माझ्या गावी आहे. छान अशी थंडी पडलेली आहे. थंडीत गावी म्हणजे एकदम मस्त क्लायमेट असतं. सकाळी उठायची इच्छाच होत नाही. आता ना सध्या मी माझ्या गावच्या घरच्या टेरेसवर आहे. सगळ्यात अगोदर मी क्लायमेट दाखवते, त्यानंतर आपण गप्पा मारूया. जेव्हा फॉग नसतं ना तेव्हा तिथपर्यंत पूर्ण व्ह्यू दिसतो. ॲक्च्युली त्या रोडला ना स्टेशन आहे आणि इथे ना वरती पूर्ण रान आहे. हे आहे ते चिंचेचं झाड जे मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं. पाठच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा कलम दाखवला होता जो आता इतका मोठा झाला आहे. आणि जो दुसरा कलम आहे ना तो थोडासाच मोठा झाला आहे. दाखवते. पहिला हा बघा. आता काही वर्षातच ना या झाडाला छान गोड आंबे लागतील. हा तो दुसरा कलम. काही वर्षात हा देखील थोडा मोठा होईलच नक्कीच. इथे ना अशी गावठी हळद आहे. हे बघा किती छान आहे. काचांवर पूर्ण फॉग जमा झालाय. असं खेळायला मज्जा येते. या आज या मुलीचा बर्थडे आहे. पायल, हॅपी बर्थडे. पायलच्या शाळेत पायलचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि आज पायल कडून आम्हाला पार्टी आहे. सगळ्यांनी पायल हॅपी बर्थडे विश करा. आज असणार आहेत गरमागरम आळूच्या आणि कोथिंबिरीच्या वड्या आणि बटाटा आणि फ्लावरची भाजी. मम्मी काय बनवतेस? आता गॅस बंद आहे आणि तू डाळ फोडणीला घालतेस. पप्पाने ना छान असं जास्वंदाचं फूल आणलंय. किती छान दिसतंय हे. काकीने ना छान कोंबडीचे पिल्लं आणलेत. चला दाखवते. ही बघा छोटी छोटी पिल्लं. दुसरं इथे आतमध्ये आहे. आता ना मी बाईक चालवणार आहे. म्हणजे तशी थोडीफार येते पण ट्राय करूया प्रॉपर येते का नाही बघू. छान दुपारचं जेवण. भाकरी, चटणी, लोणचं, अळूवडी, कोथिंबीर वडी, फ्लावर बटाट्याची भाजी आणि भेंडीची भाजी. चला चिंच पाडूया. बघूया चिंचा लागलेत का. नाही लागलेत ना. खाली पडलेत पण परवा आपण काढले ना तर ते आता थोडे कमी झालेत. बघूया. हे चिंचेचं जे पान आहे ना ते खातात. आंबट लागतं ना. हा आंबट गोड. पुसा खाऊ नकोस. कसले लागले. हे असं पुसायचं आणि छान छान आंबट लागतं. हे बाग इकडे चिंच लागल्यात. खूप कमी चिंच आहेत. मार.
मार तर मारशील आणि तिकडे आईला पाठीवरती बसेल. चिंच पडायलाच मागत नाहीये. कधीपासून ट्राय करतोय. हा यशला सांगितलं होतं त्याला संध्याकाळी ना शेवपुरी एक्स्ट्रा मिळणार का जर त्याने चिंच पाडली तर. म्हणून चिंच पाडत होता. प्रयत्न करत होता पण काय नाही झालं. बिचारा यश तुला नाही मिळणार आता एक्स्ट्रा. त्याचं तोंड कसं घाम येईपर्यंत तो चिंच पाडत होता. चिंच पाडलेली आहे. छान आंबट गोड चिंच. आता आम्ही ना काय बघायला चाललोय यश. आंब्याची बाग. कोणाची. रोहित दादाच्या कलमाची. इथे वरती ना रानात ना कलम लावलेत छान. तिथे चाललोय आम्ही. जेव्हा पावसाळा असतो ना पूर्ण हिरवळ असते. सगळीकडे हिरवळ असते. हे बघा तर वरती जायचंय तिकडे. चला जाऊया. ऊन लागतंय खूपच. आई ग. हा ना इथे कसा कलम लावलाय. काय गेलं रे. सरडा केला. हा एवढाच झालाय आणि तिथे एक लावलाय. हा पण आता एवढाच झालाय बऱ्यापैकी. ते बघा इथून दिसतंय रेल्वे स्टेशन. ब्रिज दिसतोय. इतक्या वर आलोय आम्ही. ह्या दिशेला ना पाण्याची टाकी आहे आणि असं म्हणतात की इथून वाघ येतो. माहित नाही बहुतेक येत असेल पण ही आहे गावठी मोसंबी. इतकी गोड लागते खायला काय सांगू. आता आम्ही नदीला मासे पकडायला जातोय. जी नदी मी तुम्हाला गेल्या वेळेस दाखवली होती त्या नदीत काळे मासे असतात. चला पकडूया. हे आहे माशाचं खाणं. दृश्य दाखवते. इथे छान सूर्य आलाय आणि इथे छान असा चंद्र आलाय. ही बघा नदी. जेव्हा ना पाण्याला भरती असते ना तेव्हा पाणी इथपर्यंत असतं. म्हणजे अगदी हे देऊळ सुद्धा पाण्याच्या आत असतं. हो. आणि आता या नदीतून आम्ही मासे काढणार आहे. काका आता ना हे फेकतायत खाणं त्यांचं. हे बघा असं केल्याने ना मासे बरोबर ते खाण्यासाठी येतील. आता काका मस्त जाळ फेकतील. फेकली. आता या जाळीत ना छान मासे पकडून येणार आहेत. हो. हे बघा सगळे मासे आहेत हे छोटे छोटे. काका इतके लांब गेलेत जाळ टाकण्यासाठी. हे बघा किती छान छान मासे आलेत. म्हणजे आपण असं पाय टाकू शकतो. किती गायब. पाय टाकले की गायब. नाही नाही आहेत आहेत. केवढे मासे आलेत. प्लीज इग्नोर माझ्या पायाची नेल पेंट. पण मासे बघा. हे बघा बाप रे किती आलेत.
हीच ती खरी मजा. काकांनी ना छान शिंपळे शोधून काढलेत, ज्याला गावच्या भाषेत ना मुळे असे म्हणतात. काकांनी आता दुसरा जाळ टाकलाय, बघू दे काका. वाव, किती शांतता आहे. हा असा माशांसाठी जाळ टाकून ठेवलाय आणि हा नवीन जाळ आहे. आणि आता उद्या सकाळपर्यंत छान मासे मिळणार आहे त्या जाळ्यामध्ये. इथे बघा मेथीची भाजी लावली आहे आणि त्या बाजूला ना इथे अजून मोठी आली आहे. ही आहे मेथीची भाजी. गावच्या भाज्यांची ना ही टेस्ट आहे ना खरंच एकदम चांगली असते. तर आपण खातो मुंबईतली मेथीची भाजी, रेल्वे स्टेशनच्या बाजूची, ते नाळ्यातलं पाणी असतं ना त्याची. आम्ही ना इथे बराच वेळ झाले बसलोय, कारण सकाळी सुद्धा मोर आले होते आणि आता सुद्धा आले आहेत, तर बघण्यासाठी बसलोय. आता आमच्या घरात तुळजाभवानी देवी येणार आहेत. ती 5 गावात दर्शन देते असं म्हणतात आणि तिचा नवसही पूर्ण होतो. चला बघूया. बॅक टू स्वेटर. तर असा होता माझा आजचा दिवस आणि असा होता माझा आजचा व्लॉग. इकडची थंडी आणि सगळं गाव मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दाखवलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.